नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडी विरोधात कोर्टात जनहित याचिका दाखल। नाशिकमधील मनसे शहर उपाध्यक्ष नितीन पंडित यांनी दाखल केली याचिका। याचिकेवर लवकरच सुनावणी होणार। नाशिकात घरकाम करणाऱ्या महिला तपोवन परिसरात झाडं तोडू नये अशी घरकाम करणाऱ्या महिलांची भूमिका। झाडांच्या संवर्धनासाठी घरकाम करणाऱ्या महिला आक्रमक। नाशिकच्या तपोवन परिसरात झाडं वाचवण्यासाठी दिव्यांग बांधव मैदानात। दिव्यांग बांधवांनी झाडं वाचवण्याचा संदेश दिला। नाशिकच्या तपोवनात शिंदे सेनेकडून आंदोलन। वृक्षतोडीच्या निर्णयाला तीव्र विरोध। टीईटी सक्तीविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षक संघटनांकडून शाळा बंद आंदोलन। शहरातील क्रांती चौकात शिक्षक संघटना एकवटल्या। क्रांती चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। सोलापुरात शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन करत महामोर्चा काढला। शहरातील हुतात्मा स्मारक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला मोर्चा। टीईटी सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन। कोल्हापुरात टीईटी सक्ती विरोधात काढलेल्या मोर्चावेळी शिक्षक आणि पोलिसांमध्ये वाद। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाद झाला। जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याच्या कारणावरून हा वाद झाला। लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी शिक्षकांचा मोर्चा। जुनी पेन्शन योजना लागू करा तसंच टीईटी परीक्षा रद्द करा अशी मागणी। टीईटी सक्ती विरोधात शिक्षक संघटनांचा नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा। राज्य सरकारच्या टीईटी धोरणाविरोधात राज्यभरात आंदोलन। टीईटी परीक्षा रद्द कराव्यात यासह प्रमुख 14 मागण्यांसाठी अहिल्यानगरातील शिक्षक संघटना आक्रमक। जिल्ह्यातील 80 ते 90% शाळा बंद ठेवून शिक्षकांचं आंदोलन। नाशिकच्या डोंगराळे येथील घटनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये सोनार समाजाकडून निषेध। शहरातील क्रांती चौकातून निषेध मोर्चा। आरोपीला फाशी देण्याची या मोर्चातून मागणी। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत व्यापाऱ्यांचा संप। बाजार समितीवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी व्यापाऱ्यांचा संप। अन्नधान्य आणि खाद्यवस्तूंवरील सेस रद्द करण्याच्या मागणीसाठी जळगावमध्ये बाजार समिती बंद। दाना बाजारातील व्यापारी बंदमध्ये सहभागी। दुकान बंद ठेवा सरकारच्या धोरणाचा निषेध। नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सेस विरोधात आंदोलन। शेतकऱ्यांना विविध सुविधा पुरवण्याच्या नावाखाली सेस वसूल केला जातोय। नाशिकमधील व्यापाऱ्यांचा हा आरोप। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार। शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती। जळगावच्या केळी मध्य प्रदेशच्या बुरहाणपूर बाजार समितीत 1000 रुपये प्रति क्विंटल दर। पण खानदेशातील बाजार समितीत केळीला प्रति क्विंटल 300 रुपये दर। केळीचे दर घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगरात यंदा मक्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन, मात्र भावच मिळत नसल्यानं शेतकऱ्यांची निराशा। केंद्र सरकारने जाहीर केलेला एमएसपी 2400 रुपये तर प्रत्यक्षात व्यापाऱ्यांकडून फक्त 1000 ते 1400 रुपयांना मका खरेदी। धुळ्यात वाढलेल्या थंडीचा भाजीपाल्याला फटका। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोला प्रति कॅरेट 1000 रुपयांचा दर। गेल्या आठवड्यात 400 ते 500 रुपये कॅरेट मिळणारा टोमॅटो आता 1000 रुपयांवर आल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री। नाफेडमार्फत सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी झाल्यानंतरही प्रत्यक्ष खरेदी नाही। वाशिममध्ये शेतकरी संकटात। सोयाबीनला प्रति क्विंटल 5328 रुपयांचा हमी भाव, मात्र नाफेड खरेदी लांबणीवर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका। डिसेंबर महिना येऊनही अद्याप धान खरेदीला सुरुवात न झाल्याने शेतकरी चिंतेत। शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करण्यासाठी 65,000 शेतकऱ्यांची नोंदणी, मात्र पोर्टमध्ये सातत्याने अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची कोंडी कायम। महाबळेश्वरमध्ये स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात घट। ढगाळ वातावरण, दाट धुकं आणि थंडीचं प्रमाण कमी झाल्याने उत्पादनात घट। अनेक शेतकऱ्यांचं झालं नुकसान। जळगावमध्ये अनेक ठिकाणी बोगस बियाणं दिल्याचा प्रकार समोर। बोगस बियाण्यांमुळे शेतात पिकं उगवली नाही। धामणदे बेलखेड शिवारातील पिकांचं मोठं नुकसान। नाशिकच्या बाजारात थंडीच्या दिवसात सुक्या मेव्याला मागणी वाढली। मागणी वाढल्याने सुक्या मेव्याच्या किमतीत वाढ। सुक्या मेव्याचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर। वर्ध्याच्या कुरझडी परिसरात रोही आणि रानडुकरांचा हैदोस। महेश भोयर यांच्या 3 एकरातील तुरीचं पीक उद्ध्वस्त। वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। जळगावच्या चोपडा तालुक्यात रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरणीत घट, हरभरा पिकाच्या पेरणीच्या क्षेत्रात वाढ। खरीप हंगाम आणि पावसामुळे वाया गेलेल्या शेतकऱ्याला आता रब्बी हंगामाची आशा।
शनी शिंगणापूर देवस्थानातील 2 कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी केली अटक. देवस्थानातील आर्थिक घोटाळा प्रकरणी सायबर पोलिसांची कारवाई. सचिन शेट्टी आणि संजय पवार असं अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावं. नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेम हत्या प्रकरणातील अंशुल आणि सक्षम ताटेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण. सक्षम ताटेच्या संघसेन नगर निवासांनी 2 शस्त्रधारी पोलीस कर्मचारी तैनात. वैद्यकीय साहित्याची चोरी करणाऱ्या 3 महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सांगली पोलिसांची कारवाई. महिला चोरांकडून 5 लाखांचा वैद्यकीय साहित्य जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात हिट अँड रनची घटना. चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे उभ्या 4 मोटरसायकलींना जोरदार धडक. 1 जण गंभीर जखमी. चालक ताब्यात. सिडको पोलिसांकडून अधिक तपास. गोंदियामध्ये खासगी बसचा मोठा अपघात. उभ्या असलेल्या ट्रकला खासगी बसने दिली धडक. या धडकेत 2 जण गंभीर जखमी तर 28 जणांना किरकोळ दुखापत. छत्तीसगडमधून चंद्रपूरकडे येताना झाला अपघात. पुण्यातील खरपुडी येथील खंडोबा मंदिरात चोरी. रोख रकमेसह 41 लाखांचा ऐवज लंपास. चोरट्यांनी 21 किलो चांदी केली चोरी. राजगुरुनगर पोलिसांकडून तपास सुरू. विरार रमाबाई इमारत दुर्घटना प्रकरण. वसई विरार पालिकेचे वादग्रस्त सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्वेस यांना अटक. दुर्घटनेत 3 महिन्यांपूर्वी 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी. जळगावच्या रावेर पोलिसांकडून सोनसाखळी चोरीचे 2 गुन्हे उघडकीस. पोलिसांनी 2 सराई चोरांना बेड्या ठोकल्या. जळगावच्या मास्टर कॉलनीत विजेच्या धक्क्याने बापलेकीचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. साबिर खान पठाण मयत पित्याचं तर आलिया साबिर खान पठाण मुलीचं नाव. मारिया खातेमा यांच्यावर उपचार सुरू. राज्यात लव्ह जिहाद विरोधात तातडीनं कायदा लागू करण्यात यावा. हिंदू जनजागृती समितीची मागणी. समितीचं येवला तहसीलदारांना निवेदन. नागपूरच्या नंदनवनमध्ये तरुणीवर हल्ला. तरुणाच्या आत्महत्येचा प्रकार समोर. तरुणीनेच सगळा बनाव निर्माण केल्याचा पोलिसांचा संशय. दोघेही एकमेकांचे नातेवाईक असल्याची पोलिसांची माहिती. शिवसेनेचे नेते कृष्णा हेगडेंच्या बँकेतील लॉकरमध्ये चोरी. बँकेत ठेवलेल्या लॉकरमध्ये मौल्यवान ऐवज आणि रिव्हॉल्व्हर होती. ती चोरीला गेली. कृष्णा हेगडेंची विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार. भंडाऱ्याच्या विहिरगावमधील ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात. घरकुल मंजूर करण्यासाठी 15,000ची लाच घेताना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. गोंदियातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह 1 व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात. परराज्यातून खरेदी केलेल्या जेसीबी यंत्राची आरटीओमध्ये नोंदणी करण्याकरता 70 लाखांची लाच घेताना अटक. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीसाठी एसटी बसमध्ये 50% सवलत मिळणार. यासाठी राज्य परिवहन मंडळामार्फत विशेष बस उपलब्ध करून देण्यात येणार. पुरंदरमधील सैनिकांचं गाव असलेल्या पिंगोरीत 6व्या उलूक महोत्सवाचं आयोजन. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवात अंदाजे 25,000 विद्यार्थी भेट देणार. या उत्सवाच्या माध्यमातून घुबड या पक्षाबद्दल माहिती दिली जाणार.